भाई आज सीएमान एक स्टेटमेंट केलो की सगळे जो शाळा आसात ते पेरंट्सा खातीर बंद पडिल्ले आसा. तुम्ही एक पेरंट आसा आनी तुम्ही एज्युकेशनाच्या क्षेत्रात खूपशे काम करता. हाजी तुमचें कितें म्हणणें आसा? ते कशें आसा मरे, आयज मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट म्हणजे नाचता येना अंगण वांकडो. आनी दुसरो तेजो अर्थ कितें जाणा मरे, आप बाप आनी लोकांच्या माथ्यार थाप. ह्या गव्हर्नमेंट शाळांची दुर्दशा जावपाक कारणीभूत कोण? सरकार. ज्या सरकारान गेल्या कित्येक वर्सां आता 10-15 वर्सांक ज्या नवीन शाळांक प्रायवेटांक परमिशन पळय दिला न्हू, तेजे अर्थान आपले आवय बापूय प्रत्येक जाण चित्ता आपले भुरग्यांचे वयता पळय तें स्कूल बरें आसचें, थंय सोयी सुविधा आसच्यो, टॉयलेट बरो आसचो, फॅन आसचो, गळती आसूंक जायना. हे सगळें जेन्ना भुरग्यांक गावता तेन्ना पेरंट्स खूश जाता न्हू. ज्या भाऊसाहेब बांदोडकरान गांव तिथे शाळा शिकेल तो टिकेल हो उपयोग राबवून बहुजन समाजाची स्पेशल शाळा बांदलेल्यो, त्या शाळेत दुर्दशा पळय मरे. शिक्षण खात्याकडे मुख्यमंत्र्यान दुर्लक्ष करून शाळा ज्यो बंद पडल्या त्यो सर्वसामान्य पेरंट्साच्या माथ्यार थापपाचो प्रयत्न करता पळय ते मुख्यमंत्री खरें म्हणशाले आपली चूक मान्य करपाक जाय. ही डिपार्टमेंटाची चूक, सर्वसामान्य जनतेची किंवा पेरंट्साची चूक ना. प्रत्येक पेरंट चिंतलोच न्हू आपले भुरगीं आसा ते बाबा खंय शाळेन वयता सेफ्टी आसची म्हणून. आयज शाळेचे पत्रे ना पळय मरे, पावस पडल्या उपरांत शाळेचे 20 तेंप शाळेचे काम चालू असले मरे. हेजो अर्थ मुख्यमंत्री आपल्या शिक्षणाचो जो दाग लागला तो पुसोवपाचो प्रयत्न करता, फक्त पेरंट्सांक दोश दिवन. आयज प्रायवेट शाळा सुरू केल्या आनी तांकांय बी सरकारूच हें दिता, परमिशन दिता. हांव सांगता म्हाजोय मुद्दो तोच आसा. मुख्यमंत्र्यान जे आयज खापर पळय पेरंट्साच्या माथ्यार थापला न्हू, हेजी सगळी 100% चूक आनी फेलियर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट. ज्या खात्याचो आयज सावळा गोंधळ चालू आसा पळय तेका पूर्णपणे जबाबदार आसा एज्युकेशन डिपार्टमेंट. पेरंट्स जबाबदार ना. आयज शाळांनी पळय जी घडणुको घडटा तेच्या विशयाचेर मुख्यमंत्र्यान वाक्य केलें आसा कितें म्हणून, टिचराचेर एका FIR करता आसतना खूब वायट दिसता म्हणून. अरे बाबा वायट दिसता म्हणजे तुझे जेन्ना टिचरां एखाद्या साद्या भुरग्याक जेन्ना मारहाण करतली पळय न्हू तेन्ना FIR रजिस्टर जावपूच जाय. सगळे गव्हर्नमेंट शाळेन शिकलेले. म्हाका दिसता डॉक्टर प्रमोद सावंत सुद्दां सरकारी शाळेन शिकूनच आयज मुख्यमंत्री जाल्लो आसा. खरें म्हणजे ताका जाण आसपाक जाय कितें म्हणून सरकारी शाळा ह्यो प्रत्येक गांवांनी जी दुरुस्ती करून आमच्या गांवच्या ग्रामीण भागाच्या भुरग्यांक खरें म्हणशाले बरें शिक्षण दिवपाचो प्रयत्न मुख्यमंत्र्यान करपाक जावो. पण ते न करता खंयचेंय जायना ते आपूण फेल गेल्या उपरांत काडून ते काडला आनी पेरंट्साच्या माथ्यार ते नायस थापलेले आसा. हेका कोणूच मान्यता दिवचोच ना. भाई आज सीएमान एक स्टेटमेंट केलो की सगळे जो शाळा आसात ते पेरंट्सा खातीर बंद पडिल्ले आसा. तुम्ही एक पेरंट आसा आनी तुम्ही एज्युकेशनाच्या क्षेत्रात खूपशे काम करता. हाजी तुमचें कितें म्हणणें आसा? ते कशें आसा मरे, आयज मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट म्हणजे नाचता येना अंगण वांकडो. आनी दुसरो तेजो अर्थ कितें जाणा मरे, आप बाप आनी लोकांच्या माथ्यार थाप. ह्या गव्हर्नमेंट शाळांची दुर्दशा जावपाक कारणीभूत कोण? सरकार. ज्या सरकारान गेल्या कित्येक वर्सां आता 10-15 वर्सांक ज्या नवीन शाळांक प्रायवेटांक परमिशन पळय दिला न्हू, तेजे अर्थान आपले आवय बापूय प्रत्येक जाण चित्ता आपले भुरग्यांचे वयता पळय तें स्कूल बरें आसचें, थंय सोयी सुविधा आसच्यो, टॉयलेट बरो आसचो, फॅन आसचो, गळती आसूंक जायना. हे सगळें जेन्ना भुरग्यांक गावता तेन्ना पेरंट्स खूश जाता न्हू. ज्या भाऊसाहेब बांदोडकरान गांव तिथे शाळा शिकेल तो टिकेल हो उपयोग राबवून बहुजन समाजाची स्पेशल शाळा बांदलेल्यो, त्या शाळेत दुर्दशा पळय मरे. शिक्षण खात्याकडे मुख्यमंत्र्यान दुर्लक्ष करून शाळा ज्यो बंद पडल्या त्यो सर्वसामान्य पेरंट्साच्या माथ्यार थापपाचो प्रयत्न करता पळय ते मुख्यमंत्री खरें म्हणशाले आपली चूक मान्य करपाक जाय. ही डिपार्टमेंटाची चूक, सर्वसामान्य जनतेची किंवा पेरंट्साची चूक ना. प्रत्येक पेरंट चिंतलोच न्हू आपले भुरगीं आसा ते बाबा खंय शाळेन वयता सेफ्टी आसची म्हणून. आयज शाळेचे पत्रे ना पळय मरे, पावस पडल्या उपरांत शाळेचे 20 तेंप शाळेचे काम चालू असले मरे. हेजो अर्थ मुख्यमंत्री आपल्या शिक्षणाचो जो दाग लागला तो पुसोवपाचो प्रयत्न करता, फक्त पेरंट्सांक दोश दिवन. आयज प्रायवेट शाळा सुरू केल्या आनी तांकांय बी सरकारूच हें दिता, परमिशन दिता. हांव सांगता म्हाजोय मुद्दो तोच आसा. मुख्यमंत्र्यान जे आयज खापर पळय पेरंट्साच्या माथ्यार थापला न्हू, हेजी सगळी 100% चूक आनी फेलियर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट. ज्या खात्याचो आयज सावळा गोंधळ चालू आसा पळय तेका पूर्णपणे जबाबदार आसा एज्युकेशन डिपार्टमेंट. पेरंट्स जबाबदार ना. आयज शाळांनी पळय जी घडणुको घडटा तेच्या विशयाचेर मुख्यमंत्र्यान वाक्य केलें आसा कितें म्हणून, टिचराचेर एका FIR करता आसतना खूब वायट दिसता म्हणून. अरे बाबा वायट दिसता म्हणजे तुझे जेन्ना टिचरां एखाद्या साद्या भुरग्याक जेन्ना मारहाण करतली पळय न्हू तेन्ना FIR रजिस्टर जावपूच जाय. सगळे गव्हर्नमेंट शाळेन शिकलेले. म्हाका दिसता डॉक्टर प्रमोद सावंत सुद्दां सरकारी शाळेन शिकूनच आयज मुख्यमंत्री जाल्लो आसा. खरें म्हणजे ताका जाण आसपाक जाय कितें म्हणून सरकारी शाळा ह्यो प्रत्येक गांवांनी जी दुरुस्ती करून
आमच्या गांवच्या ग्रामीण भागाच्या भुरग्यांक खरें म्हणशाले बरें शिक्षण दिवपाचो प्रयत्न मुख्यमंत्र्यान करपाक जावो, पण ते न करता खंयचेंय जायना ते आपूण फेल गेल्या उपरांत काडून ते काडला आनी पेरंट्साच्या माथ्यार ती नायस थापलेले आसा. हेका कोणूच मान्यता दिवचोच ना.